आणि यानंतर आता हरियाणातल्या निकालाचे कल पाहूयात। हरियाणामध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे। काँग्रेस सध्या 51 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय, तर भाजपनं सुद्धा 32 जागांवर आघाडी घेतली आहे आणि इतर पक्ष सध्या 7 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। एकूणच आपण पाहतोय खरं तर आतापर्यंत काँग्रेस भरपूर पुढे गेली होती। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काँग्रेस बरोबरच आता भाजपनं सुद्धा बरोबरी करण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप सुद्धा आता 32 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 46 हे मॅजिक फिगर असणार आहे आणि त्यामुळे आता काँग्रेस हा बहुमताचा आकडा गाठते की भाजप गाठते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी काँग्रेस हरियाणामध्ये पुढे असल्याचं दिसतंय। दरम्यान उत्तरेचा कौल आपण पाहतोय, यामध्ये विनेश फोगाट जुलानामधनं विजयी झालेले आहेत। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय। विनेश फोगाट काँग्रेसकडून विजय झाल्याचं कळतंय। आपण पाहतोय हरियाणामधल्या चंदीगडमधून जुलाना या मतदारसंघातनं विनेश फोगाट या आघाडीवर असल्याचं कळतंय। खरं तर काँग्रेसनं त्यांना तिकीट दिलं आणि त्यानंतर त्यांची लोकप्रियता पाहता त्या आता आघाडीवर असल्याचं